नमस्कार मंडळी, मी विकी तुमचं स्वागत करतो भटकंतीत विकी या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण गडकल्ले भटकंतीसाठी किंवा बाहेर फिरण्यासाठी जाणार नाही आहोत. तर आज आपल्या वाडीतल्या मुलांनी बोलवलेलं आहे टी शर्ट अनावरण सोहळ्यासाठी. 22 फेब्रुवारीला टुर्नामेंट ठेवलेलं आहे. त्याच्या अगोदर आपण टी शर्टची ओपनिंग करणार आहोत. त्यासाठीच आपल्या वाडीतील गावातील मुलांनी बोलवलेलं आहे. तर तिकडची व्हिडिओ आपण टाकणार आहोत. टी शर्ट अनावरण ओपनिंगसाठी कोण माणसं येणार आहेत किंवा कसा प्रोग्राम होणार आहे हे व्हिडिओ मार्फत तुम्हाला पाहायला मिळेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्या टी शर्टचे अनावरण म्हणजे उद्घाटन आपण फर्स्ट टाइम असं करतोय आणि आजूबाजूच्या याच्यात आपण कधी पाहिलेलं नाहीये की टी शर्टच्या टुर्नामेंटच्या अगोदर टी शर्टचं अनावरण होतं. म्हणजे आपण टी शर्ट दाखवतो की कशा प्रकारे आपली प्रिंट आहे किंवा काय आहे. ते पहिल्यांदा होतं आपल्या पंचक्रोशीत म्हणा किंवा आजूबाजूच्या कुठल्या एरियामध्ये क्रिकेटची. तर आज आपण तेच व्हिडिओ पाहणार आहेत. जर व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार मंडळी. आज शिवाजीनगर आडे वाडी नंबर 4 चा यंगस्टर ग्रुपचं आपल्याला सर्वांना माहितीच आहे. 22 फेब्रुवारीला रविवारी आपले क्रिकेटचे सामने आपण आयोजित केले आहेत. आपण सर्वजण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा असं आम्ही तुम्हाला इथून आवाहन करतोय आणि एक प्रकारे विनंती करतोय की आपण त्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहावं. आज आम्ही क्रिकेटच्या सामन्याच्या आधी आमच्या क्रिकेटमध्ये घालण्यासाठी जे टी शर्ट आहेत त्यांचं आपण अनावरण करण्यासाठी इथे उपस्थित सगळी मंडळी झालेली आहेत. आमच्या वाडीचे आधारस्तंभ गुरुवर्य कृष्णाकांत मागोजी जोशी, त्याचप्रमाणे आमची आई, त्या आजी, इकडे आमच्या महिला मंडळसुद्धा आहेत काही. त्या इकडे आमचे वाडीचे मार्गदर्शक चंद्रदा मुडस्कर, त्याचप्रमाणे सल्लागार विलास जोशी आणि आमचे सभासद सुनील जोशी आणि जे आमच्या खास आपल्या वाडीमध्ये जे आपल्याला खरंच खूप मोलाचं सहकार्य करणारे आमचे विजय आंबेकर, आमचे परम मित्र, त्यामुळे त्यांनासुद्धा आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. आमचे बंधू अशा प्रकारचे आज इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचा यंगस्टर ग्रुपमध्ये सगळे आम्ही सभासद आलेलो आहोत आणि आता आपण थोड्याच वेळात आपण अनावरण करायला सुरुवात करणार आहोत. माहितीच आहे की विजयला जेव्हा मी हाक मारतो की बाबा विजय आम्हाला जरा यांच्यासाठी हेल्प पाहिजे, तर त्यावेळी तो नेहमीच आपला उभा राहतो. तर विजयला मी एक विचारेन की आपल्याला कसं वाटतंय की आज आम्ही इथे टी शर्टचं ओपनिंग केलंय, तर तुला कसं वाटतंय? खूप त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो, कारण तुम्ही मला जेवढा मान सन्मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचं यंगस्टर ग्रुप तसंच 4 नंबर वाडीच्या सगळ्यांचा मी आभार मानतो. तुम्ही जो कार्यक्रम राबवला तो खूप छान प्रकारे राबवतात. तुम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीची कधीही गरज लागेल तुम्ही मला कधीही फोन करा, मी तुमच्यासाठी सदैव उपलब्ध आहे. आपले कार्याध्यक्ष उदय वंडरे नेहमी तो आपल्याला यंगस्टरला सगळ्यात पुढे घेऊन जाणारे आणि आपले मेन व्यक्ती. आता आजचा आपला कार्यक्रम झालेला आहे त्याबद्दल उदय वंडरे आपल्याला 2 शब्द सांगतील. सर्वप्रथम यंगस्टारचे खूप आभार. तसेच आमच्या वाडीचे आधारस्तंभ गुरुवर्य, बाबा, आई, माजी सरपंच दया वहिनी,
ताई बंधू आणि सर्वांचे खूप खूप आभार आज उपस्थित राहिला त्याबद्दल. आणि आमचा फर्स्ट टाइम हा कार्यक्रम होतोय. एवढ्या वर्षामध्ये फर्स्ट टाइम आम्ही यंगस्टार ग्रुपने आयोजित केलाय आणि सर्वांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आहे. असंच प्रतिसाद आम्हाला 22 तारखेला द्या सर्वांनी. याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम आम्ही 22 तारखेला करून दाखवू आज आमची इच्छा आहे आणि ते त्यासाठी सर्वांनी सपोर्ट करा. मला अनावरण केला यंगस्टरने पुढाकार घेऊन. तर शुभ तुमच्या हस्ते आम्ही हा कार्यक्रम केला. आपल्याला कसं वाटलं कार्यक्रमातून? एकदम मजा वाटली आणि ह्यापुढे आपल्या वाडीचं नाव उज्ज्वल करत राहा आणि यंगस्टर कंपनी नावात जे आहे सगळं तालुक्यात नाव वाचतंय ते ह्यापुढे असं वाजत राहायला पाहिजे नाव त्यांचं वाडीचं. आम्ही काकांना विचार आपल्याला कसं वाटतं की यंगस्टरने हा जो आजचा प्रोग्राम केला त्यामध्ये आपण जर आपले 2 शब्द व्यक्त करावेत. खूप आनंद झालेला आहे. आज टी शर्टचं अनावर होत आहे. 22 तारखेला आपली मॅच आहे. त्याच्या दरम्यान आज तुम्ही टी शर्टचं अनावर केलेलं आहे. ही चांगलीच गोष्ट आहे आणि असं तुम्ही यापुढे आणि आनंदित कार्यक्रम करत राहा आणि सगळ्यांना आवर्जून सांगेन 22 तारखेला सगळ्यांनी क्रिकेटमध्ये हजर राहा हेच माझं सांगणं आहे. आणि त्याचबरोबर यंगस्टार जे काही कार्यक्रम राबवतोय किंवा यंगस्टारच्या माझ्या खूप खूप शुभेच्छा. असंच तुम्ही कार्यक्रम राबवत राहा. तर बंधूंना आम्ही विचारतो आपल्याला कसं वाटलं आजचा कार्यक्रम आणि त्याबद्दल आम्हाला यंगस्टरच्या बाबतीमध्ये आपण 2 शब्द सांगावेत. यंगस्टारने हे चालू केलेला हा उपक्रम फार चांगला आहे क्रिकेटच्या माध्यमातून. आणि जे आपण सर्व एकत्र होतो आज आपण फार क्वचित माणसं अशी एकत्र जमतो त्या मैदानात जमतो. म्हणजे महिला पुरुष सिनियर सिटीजन आपल्या पंचक्रोशी विभागातले विक्रांत बोलेने स्वतःचं आपलं काय युट्यूब त्याच्याबद्दल पहिलं त्याचं अभिनंदन. आणि ते सर्वत्र आपला तालुका जिल्हा किंवा भारताभर तो आपलं नाव नाही. आपले यंगस्टरचे अध्यक्ष अमित जोशी आपल्याला 2 शब्द आजच्या कार्यक्रमानिमित्त व्यक्त करतील आणि आपल्या आज कार्यक्रमाबद्दल 2 शब्द सांगतील. नमस्कार. आज इथे सर्व आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पहिलं. आणि आज आपण टी शर्टचे अनावर करतो. मला वाटतं आपल्या पंचक्रोशीमध्ये पहिल्यांदाच असं असेल मला वाटतं की आपण टी शर्टचे अनावर करतोय. याच्यासाठी आपल्या सर्वात मोठं सहकार्य म्हणजे आपल्या उदयदारांचं सहकार्य सर्वात मोठं आहे. त्यांनी 22 तारखेला टुर्नामेंट आहे सर्वांनी या आणि सर्वांनी आम्हाला आता जर सहकार्य केलं तर 22 तारखेला सर्वांनी सहकार्य करा. धन्यवाद. माजी सरपंच आपल्या वाडीच्या आदर्श कार्यकर्ता आणि उपसचिव त्यांना मी असं म्हणेन की आपल्याला काय वाटतं यंगस्टरच्या कार्याबद्दल आपण 2 मिनिट शब्द आपल्याला व्यक्त करायचे आहेत. पहिलं प्रथम मी आडे शिवाजीनगर वाडी नंबर 4चे यंगस्टर ग्रुपला धन्यवाद देते. त्यांचे आभार मानते कारण खरोखर अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याच्यामध्ये मन भरून गेलं की सगळ्यांनी सहकार्य करावा आणि जर वाटलंच तुम्हाला की खरोखर गरज भासेल तर सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही सुद्धा तुम्हाला महिला मंडळाच्या ह्याच्यातून करू शकतो आणि असंच पुढे जा. धन्यवाद. यांचा कार्यक्रम चांगला व्यवस्थित पार झालेला आहे आणि असंच त्याने कार्यक्रम पुढे करत राहावे हीच आपली सर्वांची इच्छा आहे. आमच्या वाडीच्या महिला मंडळाच्या मुख्य सल्लागार या ताईला मी विचारेन की तुला कसं वाटतं यंगस्टरबद्दल? मला तर खूप आनंद होत आहे की स्टार असंच पुढे जावावा आणि असंच आनंदी राहावा आणि सगळे कार्यक्रम छान पार पाडावे हीच माझी इच्छा आहे. हा संध्याचा क्रिकेटचा पहिला कॅप्टन आणि त्या बाजूला आता नवीन झालेला कॅप्टन दोघे उभे आहेत. तर आपली क्रिकेटची टीम साधारणतः कधी सुरुवात झाली आणि त्यानंतर यंगस्टर नाव कशा प्रकारे किंवा कधी पडले हे जरा सांग. नमस्कार मंडळी. आपण जे चालू केलं यंगस्टार हे जवळपास 95 पासून बाळगोपाल हे नाव मित्रमंडळ हे नाव चालू होतं. त्यानंतर काही वर्षानंतर ते यंगस्टारमध्ये कमीत कमी 14 ते 15 वर्षापासून यंगस्टार या नावाने आता कार्यरत आहे. पुढे क्रिकेट सामने जे चालू झाले ते 2018 पासून यंगस्टार ही टीम तयार झाली. तिथपासून आजपर्यंत बऱ्याच प्रकारे चांगलं सहकार्य लाभलं आहे आणि असं सहकार्य पुढे करत राहू आणि व्यवस्थित कार्यक्रम सर्व पुढे राबवत राहू. मी सदिच्छा देतो पुढे यंगस्टार टीमला सर्वांना शुभेच्छा माझ्याकडून. आडेकोंड हे पूर्वी आडेकोंड होतं आणि आता ते आडे शिवाजीनगर झालेलं आहे. आडे शिवाजीनगरवर 4 वाड्या होत्या त्याच्यात ते आमची 4 नंबर वाडी आणि त्याची स्थापना 1947 झालेली आहे या मंडळाची. आणि त्या मंडळाच्या माध्यमातून यंगस्टर ग्रुप आणि क्रिकेटच्या माध्यमातून बरेच काही उपक्रम राबवलेले आहेत. तो उदाहरणार्थ आपल्या पारंपरिक सण असोत किंवा इतर काही गोष्टी असोत असंच यंगस्टर ग्रुपने पुढे जावं हीच सगळ्यांना शुभेच्छा.
यावर्षीची टुर्नामेंटची जर्सी आहे. जर जर्सी कशी वाटली आणि व्हिडिओ कसा वाटला, तर व्हिडिओमधली माहिती कशी वाटली, जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये.